नमस्कार, जय श्रीराम। आज आपण बनवणार आहोत एक भन्नाट तोंडाला पाणी सुटेल अशी रोस्टेड पायनॅपल रेसिपी। ही डिश दिसायला जितकी सुंदर, चवीने त्याहून भारी। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण अननसाचे काप घेतलेले होते। त्या कापचे आपल्याला अशा पद्धतीने त्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। या बाउलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला थोडी साखर घ्यायची आहे। साखर घालून झाल्यानंतर यात चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे आहे। यानंतर जिरे पावडर, लाल तिखट, धने पावडर, निंबूचा रस, यात तुम्ही चाट मसाला, दालचिनी पावडर घालू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अननसाचे तुकडे टाकायचे आहेत। हे तुकडे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मसाला लागला पाहिजे। आपण हे 5 ते 10 मिनिटं असंच राहू देणार आहोत, जेणेकरून सर्व मसाला या पायनॅपलला छान लागेल। तुम्ही हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये लाल तिखट कमी घालायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे। आपण पॅन गरम करून घेतलेला होता। यामध्ये आपण हे 10 मिनिटं ठेवल्यानंतर अननसाचे तुकडे यावर फ्राय करून घ्यायचे आहे। आपण यामध्ये बटर टाकलेलं होतं। बटर घातल्यानंतर यावर आपण आता हे तुकडे छान फ्राय करून घेत आहोत। दोन ते 3 मिनिटं आपल्याला एका बाजूने शेकायला लागतात। यांना दोन्ही बाजूने छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता याचा हलकासा सोनेरी कलर झालेला आहे। दिसायला खूप छान दिसत आहे। यावर तुम्ही साखर घालू शकता थोडी, त्याने अजून त्याची टेस्टही छान येते आणि कलरही छान येतो। आता आपले हे रोस्टेड पायनॅपल तयार आहे। लहान मुलांना तुम्ही हे खायला दिल्यानंतर ते तुमच्याकडे वारंवार मागतील। खूप छान लागतात हे, एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर रंग आलेला आहे। दोन्ही बाजूने छान परतून घ्यायचं आहे, कच्चा राहायला नको। त्यानंतर आपण आता हे
खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून गावातून ही रेसिपी पाहत आहात ते मला कमेंट करून सांगा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।